आज सकाळी आवरून वगैरे ऑफिससाठी निघाले आणि आजचं वातावरणही खूप छान होतं आणि माझ्या बेस्ट फ्रेंड्सने माझं प्लॅन बनलं होतं की आज ऑफिसवरून निघाल्यानंतर आपण जाऊया तलावपाली ठाण्याला, जिकडे बोटिंग करायची होती आम्हाला. सो ऑफिसमधून लवकर निघून आम्ही निघालो. सो हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आज माझ्या निबंधाचा 10वा दिवस. मी आणि माझी बेस्ट फ्रेंड निघालो तलावपालीला, कारण की आम्हाला बोटिंग करायची होती. सो आम्ही निघता निघता आम्हाला एक मलाईवाली काका दिसते, जिकडे ती मलाई जी आम्हाला खूप आवडते. मग ती मलाई वगैरे घेऊन आम्ही निघालो. पण तिकडे एक पेटचं शॉप होतं, जिकडे ससे खूप क्यूट होते, जे की मला खूप प्राणी आवडतात. त्यांच्याशी जरा मी खेळत बसले आणि पुढे गेल्यास तिकडे मला मासेही भेटले, जे की खूप छान होते. एवढे पिंकिश होते ना, की खूप छान होते. मग नंतर आम्ही त्या केलं, ठीक आहे खूप उशीर होईल, आपण जाऊया. मग नंतर बोटिंग वगैरे करायला स्टार्ट केली आणि यार बोटिंग करून पाय एवढे दुखत होते ना, ते पॅडल मारून मारून आम्ही खूप वैतागलो होतो. आणि तिकडे एक ना मंदिर होतं, जे की ना महादेवाचं मंदिर होतं. तिकडे जायचं होतं. मग तिकडेही गेलो आणि खूप सुंदर मंदिर होतं, जे की आम्हाला एवढं अंधेरातून शूट करता नाही आलं नीट, बट खूप छान होतं. मग तिकडे निघाल्यानंतर इकडे गाडीही दिसते, जी की आम्हाला खूप लहानपणाची आठवण आली. खूप बसावंसं वाटलं, पण आता ह्या वयात आम्ही कुठे बसणार. मग तिकडं निघून आम्ही मोमोज वगैरे खाल्ले आणि थंड मस्त आईस्क्रीम फालुदा खाल्ला, जो की खूप फेमस आहे तिकडचा. ते वगैरे खाऊन आम्ही घरी जायला निघालो, कारण की 10 वाजले होते निघस्तवसर. आणि मम्मीचा आणि तिच्या मम्मीचा एक कॉल आला होता. मग आम्ही आज असंच आमचं डे एन्जॉय केला. सो आजसाठी बाय.